तर अशा प्रकारचा ज्यावेळेस कोर्ट टेम्पररी इंजंक्शनची ऑर्डर आपल्या बाजूनं करतं, म्हणजे की टेम्पररी स्टेची ऑर्डर आपल्या बाजूनं करतं, ती ऑर्डर पुढं कंटिन्यू कशा पद्धतीने राहते, तर त्यामध्ये कंटिन्यू स्पेसिफिक टाइम हा कोर्टाने सांगितलेला असतो, किंवा अनटिल फर्दर ऑर्डर किंवा पुढील आदेश होईपर्यंत एखादा स्टे हा दिला जातो. तर त्या टेम्पररी स्टेमध्ये ॲड इंटरिम स्टे सुद्धा मागू शकतो आपण, स्टेटस को सुद्धा मागू शकतो. स्टेटस को म्हणजे की जैशी ती परिस्थिती ठेवा म्हणून कोर्ट आदेश करतं. आणि ॲट एनी टाइम ऑफ सूट म्हणजे हा दावा सुरू असताना कुठल्याही स्टेजमध्ये टेम्पररी इंजंक्शनचा हा अर्ज मंजूर केला जाऊ शकतो कोर्टाकडून. तात्पुरता मनाई हुकूम स्टे हा दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही स्टेजमध्ये तो ग्रँट केला जाऊ शकतो. त्याचसोबत या स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सोबतच जी CPC आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड, यामधल्याही प्रोव्हिजन्स ज्या काय आहेत त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे सुद्धा, त्या रेग्युलेशन प्रमाणे सुद्धा अशा प्रकारचे आदेश केले जातात. सर्वसामान्य पक्षकारांसाठी, सर्वसामान्य व्यक्तींसाठी आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, आपला दावा कुठलाही असो सुरू, त्या दाव्यामध्ये जर आपण परमनंट इंजंक्शन मागितलेलं असेल, कायमस्वरूपी मनाई हुकूम जर मागितलेला असेल, तर अशा दाव्यामध्ये आपल्याला तात्पुरता मनाई